ही ऐकून मला माझ्या पूर्व आयुष्याची आठवण झाली. माझ्या आई त्यांनी माझी समभूल केली आणि त्यामुळं मला रडू आवडलं नाही. तुम्हा सगळ्यांना मी डिस्टर्ब केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. मराठा मंदिर मुंबईचा कालचा पुरस्कार टाळून सर इथे आलोय, कारण आपल्या मातीतला पुरस्कार आहे सर. माझं मन भरून आलंय. ज्या संस्थेत गरिबीमुळे मला शिकता आलं नाही, एकेकाळी जेजुरीला मला जावं लागलं, दुसऱ्याची तर सालान नोकरी करावी लागली, त्याच संस्थेत एवढा भव्य दिवस सत्कार पाहून माझं मन भरून आलंय. डॉक्टर गणेश भगत सारखा माणूस, प्रोफेसर माणूस, अहो पुरस्कार जाहीर झाल्यापासून इतका आत्मीयतेनं आस्थेनं सातत्याने संपर्कात आहे की असं वाटतंय की काय म्हणजे ही माहेरची माणसं असल्यासारखं वाटतं. किती मोठा पुरस्कार आणि किती मोठा सोहळा, किती मोठा सन्मान. पार माणूस गेटवर रिसिव्ह केल्यापासून तर शेवटी व्यासपीठावर येईपर्यंत त्याचा यथोचित सन्मान कसा करावा, शोभने सर आपल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला हे सांगितलं पाहिजे. कारण लेखक आला कधी, बरोबर ना, आणि गेला कधी ते माहितीच नाही पडत. आणि त्यामुळं साहित्य आहे ना, ग्रामीण भागात साहित्याचा अर्थ साहित्य म्हणतात. साहित्य कळतं ना आपल्याला, सामान. अशा परिस्थितीत साहित्याला मोठं करणाऱ्या ह्या शैक्षणिक संस्था फार बळ वाढवणाऱ्या, जशा दीपालीताई म्हटल्या आमच्या, आपलं बळ वाढवणाऱ्या. खरंच तुमच्या कार्याला सलाम करतो आणि मला पुरस्कृत केल्याबद्दल मी अख्ख्या पारनेर तालुक्यातर्फे तुमचा आभार मानतो. आणि एक भाकर तीन चुली विषयी जास्त न सांगता, एक भाकर तीन चुली सर कादंबरीला शीर्षक गीत नसतं, पण आपल्याकडे आहे, ते मी सादर करतो. आणि ही सत्य गोष्ट आहे, सत्य कविता आहे. रेकॉर्डिंग चालू केलं तर बरं होईल तुम्हाला. बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पोटभर जेवायचो मी, पाणी पिऊन ती झोपायची, पोटभर जेवायचो मी, पाणी पिऊन ती झोपायची. पोट रिकाम असायचं, गच्च डोळे ती मिटायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची. काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. भल्या पाटच उठायची, दुःख दळत बसायची, भल्या पाटच उठायची, दुःख दळत बसायची. भाकर पुरावी म्हणून मुक्या जात्याला विनवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची, नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची. धार तेलाची कोळशात 6 महिन्यानं दिसायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. वडाची पान ती, सरांना पाणी द्या. वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची. एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बघत सर, आई म्हणायची ह्या दिवाळीला लाडू करू, त्या दिवाळीला लाडू करू. गावडे मामा म्हणजे मामा तिथं साक्षीदार आहे, पण 4-4 वर्ष दिवाळी घरात कधी आलीच नाही. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची, 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची.
हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फार भोगते सग तू माणस वरवर म्हणायची फार भोगते सग तू माणस वरवर म्हणायची राब राबून गुरावानी पैसे देताना कन्हायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियाची लापशी ती आणून वाळवायची दशक्रियाची लापशी घरी आणून वाळवायची पीठ नसता घरात बरोबर ना केले ना आपल्या आईवडिलांनी असं लापशी बुंदी असेल शिरा असेल पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला ती रानात राबायची फडक बांधून पोटाला ती रानात राबायची पाणी झिऱ्याच पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आणि एवढ्या संकटात एवढ्या गरिबीत एवढ्या अरिष्टामध्ये सुद्धा पेन्सिल चोरली म्हणून पाटीवरची पेन्सिल काळ्या पाटीवरची पांढरी पेन्सिल पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम भाळायची अहो एकुलत एक लुगड अहो एकुलत एक लुगड रातच धुवून वाळवायची अहो एकुलत एक लुगड रातच धुवून नेसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर रान जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची असं 2 वर्ष सांगितलं तिने 6 महिन्यांनी येईल वर्षांनी येईल 1.5 वर्षांनी येईल खंडोबाच्या जत्रेला येईल काळूबाच्या जत्रेला येईल बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहून कुकवाचा एकटीच अंधारात रडायची एकटीच अंधारात रडायची एकटीच अंधारात रडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची